असते कुस्तीच्या मैदानामध्ये दोन पैलवान असतात, एक जिंकणार एक पडणार. सगळं उकडलेला रस्ता आहे ते. बऱ्याच अडचणी आहेत. पाण्याचा मोठा प्रश्न आहे. शांत रीतीने मतदान पार पडून एक कसं असते कुस्तीच्या मैदानामध्ये दोन पैलवान असतात, एक जिंकणार एक पडणार. हे सगळं काय परमेश्वराच्या बरं हातामध्ये आहे. आता कोकळेगाव नमस्कार, नमस्कार. आपलं नाव अनिल गुरु गुरव. तुमचं गाव कोणतं? कोकणी. कोकळे गावात असे 5 वर्षात कोणतं काम झालं नाही असं एखादं नाव सांगा. आपल्या गावात तरी बरीच काम कुठली आहेत ती नावं? वाडी वस्तू रोड आहे, बरं. मराठी रोड आहे हा. आपला, हा. पुन्हा धरणपाड्याचा रोड आहे, गुरुवस्तीला जाणारा जाणारा रोड डांबरीकरण आहे त्याला. बऱ्याच अडचणी आहेत. पाण्याचा मोठा प्रश्न आहे. काही पाण्याची कामं टेंबूची अर्धवट आहेत, काय तलाव्याला जाते, काय तलाव्याला जात नाही. अशा बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत. त्या शासनाच्या माध्यमातून व्हाव्या अशी आपली अपेक्षा आहे. आता पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन लागलेलं आहे. या इलेक्शन मध्ये किंवा तिथला नेता तुमच्यावर कोण आलाय, कोण उभा राहिले? पक्षाचं कार्य चालू आहे. आता कोणती कामं म्हणजे गावात असं एखादं काम झालेलं म्हणजे काम पूर्ण झाले असं एखादं नाव सांगा. या 5 वर्षात पूर्ण झालेल्या एखाद्या कामाचं नाव सांगा. का झालंच नाही? 5 वर्षात फक्त टेंबूचं काम झालेलं आहे. बरं, ते कोणाच्या माध्यमातून झालेलं आहे? ते आता आमदारच्या माध्यमातून झालेलं आहे. बरं, आमदार म्हणजे कुठले? माझे आमदार, आजी आमदार, कोणते आमदार आहे? रोहित पाटील. बरं, अजून दुसरी काय कामं? बेरोजगारीचा प्रश्न असेल, तुमच्या लाईटचा प्रश्न असेल. त्याचा आधी प्रश्न जवळपास मिळतो आणला आमदारच्या खंडात. बरं त्याचा काय प्रश्न आता एवढा मोठा नाही. बरं, आता ह्या इलेक्शन मध्ये कोणत्या पार्टीचा माणूस निवडून येईल असे तुम्हाला वाटते? जोर कोणाचा आहे? जोर जोर कोणाचा आहे? कोणत्या पक्षाचा जो जोर आहे? पक्ष चालू झाला नाही तोपर्यंत काय सांगणार नाही. अजून सुरुवातच चालू आहे, अजून पाहिजे. बरं, उमेदवार तर कोण कोण उभा राहिले हे तर माहिती आहे का? तर उमेदवार बरेच आहेत. एखादं नाव सांगा, 1-2 नाव. राष्ट्रवादीतनं पिंटू कोळेकर आहेत. बरं. पंचायत समितीला मानेवाडीतलं आहे. हा. नंतर भाजपमधनं काय कार्यकर्त्यांनी अर्ज भरला. बरं. आणि सरकार गटाचे पण काय शेत आहे. आपलं मत काय याच्यावर? काय चाललंय? बरंच चाललंय. नाही, चाललंय बऱ्यापैकी चाललंय, परंतु कोण तुम्हाला येईल काय असं वाटतंय वाटतंय? गावामध्ये? कोण येईल असं तुम्हाला वाटतं? सत्ता कोणाची येईल किंवा कोण लीड घेईल? सत्ता काय सांगू शकत नाही कोणाची. तर तुमच्या गावात विकास कामं केली ती कोणत्या पक्षाकडून झाली किंवा काय? काम काय आता चालू राष्ट्रवादी झालेले आहेत काम. तळ्यात पाणी नाही आमच्या. थोडी व्यवसाय बरं, तुम्हाला काय वाटतंय कोकळे गावाच्या विकासाबाबत? तळ्यातली पाणी नाही, मोकळी तळी पडली आता सध्या काळात. आता तसं काम नाहीच ते. त्याच्या पाठीमाग कोकणाला दुष्काळ हटवला असं म्हणत होते. तुम्ही म्हणता एक पाणी महिना आलं. इथे 2 महिने दुष्काळ असतोय. बरं, अशी कुठली समस्या आहे तिथं कोकळे गावाची अशी पूर्ण झाली नाही? सगळेच आपण कुठं नाही. गावाची रस्त्याची अवस्था काय आहे? सगळं उकडलेला रस्ता आहे ते. उकडलेलं आहे. हा, गवचं रस्ता नाही तिथे गावात. आता जावा इथं घरामध्ये जावा घेतलं आहे का सर? बघा तर. आणि माझ्या अजून एक समस्या आहे तिकडे यायची. या. मतदार प्रामाणिक वागतोय. मतदाराचं काम करत असतो. तुझ्या समोरचा उमेदवार बघून कुणाला टाकायचं कुणाला नाही मतदाराला चांगलं माहीत असतं. बरं. पण वरच्या नेत्यांनी कुठं तरी एकत्र पक्षात राहावं आणि एकनिष्ठ राहावं ही माझी मनापासून इच्छा आहे. त्या पक्षात जायचं त्या पक्षात जायचं ती पक्ष जुळवाजुळवी करायची त्या राजकारणाला काही सुद्धा अर्थ नाही. पक्षाच्या नेत्यानं एका पक्षात राहून समोरच्या मतदाराला सुद्धा त्या मताचा उपयोग झालाय असं वाटावं. नेत्यांनाच म्हणताय का स्थानिक उमेदवार ह्या पक्षातून त्या पक्षात जातात? नेत्यांना वाटतं. मग हे उमेदवार जर ह्या पार्टीतून त्या पार्टीत जात असेल तर त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? अहो, ते अडचणीतच आहे ते उमेदवार.
त्यांना जावंच लागतं त्यांच्या पाठीमागं नेत्याला आदेश असल्यानंतर. पण मुळात नेत्यांनी पक्षाच्या कुठंतरी आपल्या चिन्हावर ठाम राहावं ही माझं मनापासून विचार.